नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बघा, ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांनी हे काम करा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. कुठलं काम आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे आणि लगेचच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. बघा, भरपूर महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे, भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, परंतु तुमचे जर पैसे अजून आलेले नसतील तर तुम्हाला हे एक काम या ठिकाणी करावं लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्याची देखील माहिती पाहणार आहोत आणि SMS यायला देखील सुरुवात झाली आहे. आता कुठले SMS आहे, काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया आणि व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर पाहू शकता बघा, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी बघा, प्रणाली देसाई भगिनी आहेत, त्यांना पैसे आलेले आहेत. बघा, मला पैसे आले, थँक्स साहेब. तर बघा, पैसे आलेले आहेत, पैसे यायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे काळजी करायचं नाही, तुम्हाला देखील पैसे येणार आहेत. त्यामध्ये तुमचं एक महत्त्वाचं काम जर बाकी असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्हाला पैसे मिळतील. ते देखील आपण पाहणार आहोत. पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिला जात असतो. अजून महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, दुसरा प्रश्न अशा पद्धतीचा आहे भगिनींचा. सर, माझं SBI खातं आहे, खात्याला आधार लिंक आहे, आधार सीडिंग आहे, अंगठा लावून पैसे पण निघतात, तरी पण आधार बेसवर पैसे येत नाहीत, काय करावं लागेल प्लीज सांगा. तर या भगिनींना देखील आणि सर्वच माता भगिनींचा असा प्रॉब्लेम असेल त्यांना देखील सांगतोय, सर्वांनी तुमच्या बँकेत जायचं आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर बँकेत जाऊन एक वेळेस तुम्ही चेक करा तुमचं अकाउंट. कारण बघा, बहुतेक माता भगिनींच्या अकाउंटला त्या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना मेसेज आले नसतील. तर ज्यांचे मोबाईल नंबर लिंक नाहीत त्यांनी अकाउंटला जा, म्हणजेच त्यांच्या बँक शाखेत जा, बँक खात्यात त्या ठिकाणी चेक करा पैसे आलेले आहेत किंवा नाही. जर पैसे आलेले असतील तर तुम्हाला कुठेही जाण्याचं कारण नाही, कारण तुमच्या मोबाईलला त्या ठिकाणी नंबर लिंक नसल्यामुळे तुम्हाला मेसेजेस आलेले नसतील. परंतु ज्यांचे लिंक आहेत आणि तरी मेसेज आलेले नाही तर त्यांनी देखील बँकेत जा, बँकेत जाऊन एक वेळेस चेक करा की तुमचं त्या ठिकाणी अकाउंटचं सीडिंग आहे का, बँक खात्याला आधार कार्ड सीडिंग आहे का, ते चेक करा आणि त्यांना सांगा DBTद्वारे येणाऱ्या पैशांसाठी माझं अकाउंट इलिजिबल आहे का, पात्र आहे का. जर त्यांनी सांगितलं हो तर तुम्हाला पैसे मिळतील. कारण बघा, 17 तारखेपर्यंत सर्वच माता भगिनींच्या अकाउंटला पैसे पाठवले जाणार आहेत. अजूनपर्यंत सर्वच महिलांना पैसे आलेले नाही आहेत, त्यामुळे काळजी करू नका. हळूहळू सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होत आहेत. 3,000 रुपयांचा मेसेज सर्वांना येत आहे ज्यांच्या अकाउंट लिंक आहेत त्यांना. आता बघा पुढची माहिती. त्यानंतर बघा, काही माता भगिनींना अशा पद्धतीचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही. आपण तात्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे. जिल्हाधिकारी अहमदनगर. तर बघा, सर्वच ज्या जिल्ह्यांचे माता भगिनी असतील, समजा जळगाव आहे, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, तर या ज्या काही जिल्हे आहेत, तर या जिल्ह्यांमध्ये ज्यांचे ज्या काही माता भगिनींचे आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक नाही बँकेशी, त्यांना अशा पद्धतीचे मेसेज या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे. कारण बघा, ही जी काही योजना आहे ती प्रभावीपणे राबवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. लगेचच तुमचे त्या ठिकाणी अकाउंटला पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झाली आहे 14 तारखेपासून आणि 17 तारखेपर्यंत जवळपास ज्यांचे आधार कार्ड लिंक आहेत त्यांना सर्वांना पैसे मिळून जातील. परंतु ज्यांचे लिंक नाही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अशा पद्धतीचे मेसेज पाठवले जात आहेत. त्यांना माहिती दिली जाते की तुमचं बँक अकाउंट आधारशी लिंक नाही, त्यामुळे तुमचे पैसे येऊ शकत नाही. लवकरात लवकर तात्काळ बँकेला भेट देऊन आपले आधार खाते, आपले जे काही खाते ते आधारशी संलग्न करावे, अशा पद्धतीचे मेसेज येत आहेत. आता बघा, तुम्ही ज्या बँकेत जाताय त्या बँकेत हा मेसेज दाखवा त्यांना अशा पद्धतीचा मेसेज आलेला आहे म्हणून. त्यावेळेस ते जे काही अधिकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांचा मेसेज पाहिल्यानंतर लगेचच तुमचं त्या ठिकाणी जे काही बँक अकाउंट असेल त्या आधार कार्डला त्या ठिकाणी लिंक करून देतील आणि तुमचं देखील पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ठीक आहे. आणि ज्या माता भगिनींना अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील त्यांनी काळजी करू नका. 17 तारखेपर्यंत तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहेत. आणि महत्त्वाचं काम म्हणजे हेच आहे की तुम्हाला आधार त्या ठिकाणी लिंक करावं लागेल तुमच्या अकाउंटला, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. भरपूर माता भगिनींना आलेले आहेत. मी तुम्हाला मेसेजेस देखील दाखवलेले आहेत, कमेंट देखील दाखवलेले आहेत, त्यांचे पैसे आल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबतच कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नेहमीच केलं जात आहे आणि केलं जात राहणार आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे वेबसाईटवर बघा, वेबसाईटवर जे अर्ज भरलेले आहेत तर ते अर्ज देखील तपासायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. वेबसाईटवरचे ज्या माता भगिनींनी अर्ज भरलेले आहेत, जवळपास 31 लाख प्लस अर्ज आहेत, तर त्या माता भगिनींचे देखील अर्ज तपासण्याला सुरुवात झाली आहे आणि लवकरच तुमचे देखील अर्ज मंजूर होऊन तुम्हाला देखील पैसे जे आहेत ते मिळणार आहेत. ठीक आहे. संपूर्ण अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण अपडेटसाठी चॅनलच्या लगेचच व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका. आपण पुन्हा एकदा भेटूया लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.